मी काय सांगत आहे सर्वांनी जरा लक्ष देऊन ऐका. आपल्या ब्रांचमध्ये अजून भरपूर मुलांना असंच वाटतं की पॉवर एकच टाईपची असते. का? कारण आपल्याला लहानपणीपासून शिकवण्यात आलेलं आहे की पॉवर 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 पॉवर. मग पूर्ण डोक्यात एकच कन्सेप्ट पाठ करून बसता, पॉवर म्हणजे पॉवर. विषय तसा नाहीये पोरो. पॉवरचे पण टाईप पडतात. विषय असो तो पॉवरचे टाईप कसं काय पडतात मी सांगतो. अकॉर्डिंग टू आवर सिलेबस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आपल्या सिलेबसमध्ये पोरो पॉवर 3 प्रकारच्या असतात. पोरो म्हणले पॉवरचे टाईप का पडले सगळं सांगतो. जी पहिली पॉवर असते त्याला ॲपरंट पॉवर म्हणतात, जी दुसरी पॉवर असते त्याला ॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात, आणि जी तिसरी पॉवर असते पोरो त्याला रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. पोरं म्हणलं सर पाठ कसं करायचं, सगळं सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यांचं लक्ष फक्त बोर्डवर. सिस्टमॅटिकली समजून घ्यायचंय ना, मग थोडा कन्सेप्टला वेळ द्यावा लागतो. तुम्ही म्हणाल मास्तर काहीतरी जादू करा आणि 2 मिनिटात आम्हाला जिकडे तिकडे करा, तसं नाही होत बेटा, तेवढं मला नाही जमत. समजा आता हे माझं घर आहे, समजा आपला क्लास आहे पोरो ज्याचं नाव आहे वेक्टर एज्युकेशन, आणि आपलं MSCB ऑफिस आहे पोरो. आपण काय केलं, MSCB ऑफिसकडे गेले आणि त्याला सांगितले की बाबा गुट्टे सरांच्या क्लासला सप्लाय पाहिजे. तर गुट्टे सरांच्या क्लासला सप्लाय किती पाहिजे, उदाहरणार्थ घ्या 1000 वॅट पाहिजे. MSCB काय म्हणले, गुट्टे सर या चला सप्लाय घ्या, मी तुम्हाला 1000 वॅट पाठवले. किती पाठवले, 1000 वॅट. नियमानं बघायला गेलं तर गुट्टे सरांच्या क्लासपर्यंत ती जी वीज पोहोचत आहे ती वीज पोहोचलीच नाही. पोरं म्हणले किती पोहोचली गुट्टे सर तुमच्याकडे, माझ्याकडे 980 वॅट पोहोचली राव. आता सगळ्यात मोठा घोळ हा झाला, MSCB म्हणते की गुट्टे सर आम्ही तुमच्या क्लासला 1000 वॅट पाठवलं होतं, तुमच्या क्लासपर्यंत 980 वॅट पोहोचलं. मग पोरं म्हणतात उरलेली वॅट कुणी खाल्ली, त्या वायरने खाल्ली, ज्याला आपण केबल म्हणता, आणि मधला जो गॅप आहे तो पोरो 20 वॅटचा आहे. पोरं म्हणतात 20 वॅट काय झाला, अरे पोरो लॉस झाला तुमचा. तुमच्या मम्मीनं तुम्हाला 100 रुपये दिले आणि म्हणले जा बाबा 2 किलो साखर घेऊन ये. आता साखरचा रेट आहे समजा 40 रुपये. आपण काय करता, दुकानात जाता 2 किलो साखर घेता, 80 रुपयाची साखर. 10 रुपयाचा तर घपला आपण करताच ना. घरी जाऊन आपण आईला सांगता आई 45 रुपये किलो साखर होती, साखर महागली एकाच दिवसामध्ये. 10 रुपये तुझ्या खिशात, 10 रुपये आईला वापस. म्हणजे 10 रुपये जो आहे ना तो तुमचा लॉस आहे. तुमचा लॉस नाही, तो तुमचा फायदा आहे, पण तुमच्या आईचा लॉस आहे. मग जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. निघालेली पॉवर कधीच तिथं ॲक्युरेट पोहोचत नाही. जी पॉवर MSCB ने पाठवायचा प्रयत्न केला त्याला टोटल पॉवर असं म्हणतात. जी पॉवर गुट्टे सरांच्या क्लासपर्यंत पोहोचली त्याला युजफुल पॉवर असं म्हणतात, आणि जी पॉवर वायरने खाल्ली त्याला युजलेस किंवा लॉस्ट पॉवर असं म्हणतात. म्हणून पोरो आपल्या ब्रांचमध्ये पॉवरचे 3 टाईप पडले. जी टोटल पॉवर असते ना त्याला ॲपरंट पॉवर म्हणतात, जी युजफुल पॉवर असते ना त्याला ॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात, आणि जी पॉवर तुम्ही कधी यूजच केली नाही तरी पण तुम्ही त्याचं लाईट बिल भरताय त्याला आपण रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. एवढं बेसिक तुम्हाला कोणी सांगणार नाहीये. ॲपरंट पॉवर जी असते ना पोरो ती सगळ्यात मोठी असते, त्याला S ने दाखवता. ॲक्टिव्ह पॉवर जी असती पोरो ती P ने दाखवता, आणि रिॲक्टिव्ह पॉवर जी असती ती पोरो Q ने दाखवता. SPQ 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 हे कॉम्बिनेशन पाठ करायचे. याला शो केलं जातं S ने, याला शो केलं जातं P ने, याला शो केलं जातं Q ने. जी पॉवर समजा मी तुम्हाला आज 40 मिनिट नॉनस्टॉप टीच केलं तुम्हाला समजण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला दिली ॲपरंट पॉवर. त्याच्यातला समजा काही पार्ट तुमच्या डोक्यात गेला म्हणजे ती ॲक्टिव्ह पॉवर, आणि जो पार्ट तुमच्या डोक्यात गेलाच नाही ती असते रिॲक्टिव्ह पॉवर. मग पोरं म्हणते यांचे काही फॉर्म्युले आहे का, विषय आहे का? फॉर्म्युले नसतं तर मी टाइमपास केलाच नसतं. पण एक काम करा, मी तुम्हाला काय सांगतो, ॲपरंट पॉवरला कुणी कुणी टोटल पॉवर म्हणतं, ॲक्टिव्ह पॉवरला कुणी कुणी युजफुल पॉवर म्हणतं. थोडा गॅप वाढू का, मला जागा लागणार आहे, याला थोडं खाली घेतो ठीक आहे ना. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जे असते ना पोरो त्याला कुणी कुणी लॉस्ट पॉवर म्हणतं. लॉस्ट म्हणजे काय, गेली चोरीला. मग पोरं म्हणतात ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला काय पोरो, यसचा फॉर्म्युला आहे फक्त व्होल्टेज इंटू करंट. ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे पोरो व्होल्टेज इंटू करंट. रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे पोरो व्होल्टेज इंटू करंट. पोरं झाले कन्फ्युज, मास्तर हे काय करताय तुम्ही, तिकडे सेम कसं काय. आता थोडा बदल करतो. पॉवरचा फॉर्म्युला सगळीकडे सेम आहे, व्होल्टेज इंटू करंट. बदल काय करायचा, जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह पॉवर घेताना पोरो ॲक्टिव्ह पॉवरमध्ये कॉस फाय घेतला जातो आणि रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये साइन फाय घेतला जातो. आणि जिथे काहीच घेतलं जात नाही, जिथे ना कॉस फाय असतो ना साइन फाय असतो त्याला ॲपरंट पॉवर असं म्हणतात. जिथे कॉस फाय टाकला जातो त्याला ॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात, आणि जिथे साइन फाय टाकला जातो त्याला रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. मला माहिती आहे MCQ मध्ये याचं कधी कधी युनिट विचारलं जातं, मी तुम्हाला याचं युनिट सांगतो.
याचं युनिट आहे व्होल्ट एम्पियर. याचं युनिट आहे पोरो वॅट. वॅटला मी सर्कल का केलं, कारण हे सगळ्यात जास्त यूज होतं आपल्या ब्रांचमध्ये. आणि जी पोरो रिएक्टिव्ह पॉवर असते त्याचं युनिट आहे VAR. VA म्हणजे व्होल्ट एम्पियर, वॅट म्हणजे वॅट, आणि VAR म्हणजे व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. फॉर्म्युले पाठ करा, काही पाठ करा की न करा. ज्याच्यामध्ये फक्त व्होल्टेज आणि करंटचा उल्लेख असतो म्हणजे ॲपरंट पॉवर. ज्याच्यामध्ये व्होल्टेज करंट सोबत कॉस फाय घेतला जातो म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर, आणि ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट सोबत साइन फाय घेतला जातो म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर. मग पोरं म्हणतील की सर असं काही तर जुगाड करा, अशी काही तर जादू करा की तिन्ही पण फॉर्म्युले एकत्र येतील. सो रिलेशन बिटवीन एस, पी आणि क्यू. पोरं म्हणतात ते तिघांना एकत्र घेता येतं का? विषय आहे का? विषय आहे का? घेता येतं ना. जसं की मी तुम्हाला काय सांगितलं, आपण किती पॉवर पाठवली होती? 100. 1000. 1000चा पहिला तुकडा होता 980, दुसरा तुकडा होता 20. तर बघा बरं, 1000ला 980 प्लस लिहू शकता, म्हणजे हा एसचा बार म्हणजे हा पीचा बार म्हणजे हा क्यूचा बार. काही कळालं का? म्हणजे एस बारचा फॉर्म्युला पी बार प्लस क्यू बार. पण हा पुरा आपण यूज नाही करत. का यूज नाही करत? कारण हा वेक्टर सम आहे. वेक्टर सम कॅल्क्युलेशनला वापरायचं नाही. मग पोरं म्हणते याचा काही ट्रायंगल आहे का? हो, यांचं पण एक घर आहे ज्याला पॉवर ट्रायंगल असं म्हणतात. पॉवर ट्रायंगल कसा ड्रॉ करायचं? एक मोठी साईड, एक खालची साईड आणि एक वरची साईड. बघा बरं, परत एकदा काटकोन त्रिकोण तयार झाला. जी पॉवर सगळ्यात मोठी असते त्याला इकडे दाखवायचं. जी ऍक्टिव्ह पॉवर तुमच्या घरात पोहोचली त्याला म्हणता पी, आणि जी रिएक्टिव्ह पॉवर पोहोचली नाही त्याला म्हणता क्यू. आणि पोरं एक नवीन कन्सेप्ट मी तुमच्या समोर आणत आहे. 90 डिग्रीचा जो समोरचा अँगल असतो त्याला फाय असं म्हणतात. तुम्हाला आता वाटतं मी लेक्चर नंबर 1 मध्ये ऑलरेडी सांगितलं होतं, फायला आपला ब्रांचमध्ये फेज अँगल म्हणतात. मग पोरं म्हणता फॉर्म्युला कसा तयार करायचा? एक काम कर ना बेटा, पायथागोरस थेरम लाव आणि विषय क्लोज कर. बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. मला स्क्वेअर नाही पाहिजे, स्क्वेअर पुढे गेले की स्क्वेअर रूट होतो. सो एस इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये पीचा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर, युनिट होतो व्होल्ट एम्पियर. विषय संपला. म्हणजे मी तुम्हाला तिन्ही पॉवरचे सेपरेट फॉर्म्युले पण सांगितले, 3 पॉवर का तयार झाल्या ते पण सांगितलं, आणि तिन्ही पॉवरचा कंबाईन फॉर्म्युला पण सांगितला. सो तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी शेवटी सगळे फॉर्म्युले कंबाईन करत आहे. जरा लक्ष देऊन ऐका. कसं लक्ष देऊन ऐकायचं मी सांगतो. सरने काय केलं? पॉवरची किती टाईप पडली? 3. एस, पी आणि क्यू. एसचा फॉर्म्युला, पीचा फॉर्म्युला, क्यूचा फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला फक्त व्ही आहे. याचा फॉर्म्युला पुरो व्ही आय कॉस फाय. याचा फॉर्म्युला पुरो व्ही आय साइन फाय. याचं युनिट असतो व्होल्ट एम्पियर. याचं युनिट असतो पुरो वॅट, आणि याचं युनिट असतं VAR. आता तिघांचं कंबाईन रिलेशन मी कसं लिहित आहे तुमच्यासाठी जरा लक्ष देऊन ऐका. तिघाचं कंबाईन रिलेशन आहे एस इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. विषय संपला. पोरो तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर काय वाटतं सगळ्यात मोठी पॉवर कोणती असते? सगळ्यात मोठी व्हॅल्यू कधी पण एसची असते. पोरो म्हणले कसं काय? विसरले का? 1000 वॅट. अंडरस्टँड? सो माहीत असू दे. इथून पुढे जर विचारलं पॉवरचे टाईप आहेत का? हो सांगायचं. हो बाबा आहेत. जी पॉवर MSCB कडून निघाली ॲपरंट पॉवर, जी तुमच्या किंवा तुमच्या घरी पोहोचली ऍक्टिव्ह पॉवर, आणि जी पॉवर कधी पोहोचलीच नाही, वायरनेस खाऊन घेतली, त्याला रिएक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. कॉम्बिनेशन पार्ट करा. एस, पी, क्यू. एसचा फॉर्म्युला फक्त VI, पीचा फॉर्म्युला VI कॉस फाय, आणि क्यूचा फॉर्म्युला VI साइन फाय. निवांत सांगा समजलं का? येस और नो? बोला.